कासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्रामध्ये हत्येचा उलगडा झालेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली आहे। वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे असा उल्लेख या दोषारोप पत्रातून करण्यात आलाय। तर विष्णू साठे दुसरा मुख्य आरोपी असल्याचा दोषारोप पत्रात नमूद केला आहे आणि मारहाण करताना जयराम साठेनं साथीदारांना व्हिडिओ कॉल केला होता अशी माहिती आहे। तर नांदूर फाटाजवळील तिरंगा हॉटेलवर सर्व साथीदारांची भेट झाली होती। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू साठेनं सुदर्शन खुलेला दिला होता असाही उल्लेख या दोषारोप पत्रात करण्यात आलाय। तर खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केलेले आहेत आणि तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोपही या दोषारोप पत्रात करण्यात आलाय। कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातामध्ये आहे असं सुद्धा या दोषारोप पत्रामध्ये उल्लेख आहे। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आणि तीच खरी आहे। जे PCR झाले, जे MCR झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे। त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही। संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे, हे मी 1001 वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे। एक ॲडिशन फक्त एवढीच माहिती होती। तर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे असं त्या म्हणतायत आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलेला आहे त्यानुसार कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान या संदर्भात काही वेळापूर्वी आपण फोनवरून आमदार सुरेश धस यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकूया। सुरेशजी, पहिल्या दिवसापासून तुम्ही हा विषय लावून धरलेला आहे आणि तुम्ही असं म्हटलंय की तुम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी आहात। त्याप्रमाणे आज आरोपपत्र दाखल झालं आणि त्यात वाल्मिक कराड हा नंबर 1चा आरोपी आहे, सूत्रधार आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तिन्ही प्रकरणं खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या एकत्र करण्यात आलेली आहेत। तुम्ही कसं बघता आजच्या या आरोपपत्र दाखल झाले त्या गोष्टीकडे? या तीनही प्रकरणामध्ये कलम 34 प्रमाणे ही सामुदायिक जबाबदारी आहे। ह्या सर्वांची ही सामुदायिक जबाबदारी म्हणजे तिन्ही प्रकरण एकच आहे। अॅट्रॉसिटी कनेक्टेड आहे खंडणीशी, खंडणी कनेक्टेड आहे मारहाणीशी, बरोबर। आणि जो खून केला गेला आहे तो खंडणीसाठीच खून केला आहे। खंडणी कोणाला पाहिजे होती? वाल्मिक कराडांना पाहिजे होती। वाल्मिक कराड यांना खंडणी पाहिजे होती म्हणून त्यांनी ही घटना आमच्यासाठी खूप म्हणजे धक्कादायक घटना होती। ही 9 तारखेला ज्यावेळेस उघडकीस आली, त्यांचं किडनॅपिंग झालं आणि मर्डर झाला, त्याच्या दुसऱ्या क्षणाला म्हणजे दुसऱ्या तासात मी दिल्लीवरून ही बाईट दिलेलं आणि त्या बाईटमध्ये सुद्धा मी म्हणलं याचा मास्टर माइंड त्याला शिक्षा झाली पाहिजे। प्रत्येक मुद्दे मी बाईट बोलताना बोलतो आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे लिंकअप आता सगळे एक लिंक जोडलेले आहेत। कारण मी बऱ्याच वेळेस म्हणलेलो की ही गुन्हा सगळा एक खंडणी असेल, अॅट्रॉसिटी असेल आणि तुमचं मर्डर असेल, हे सर्व गुन्हे एकच आहेत।